नमस्कार. आपण वर्गीकरण मध्ये शब्दसंग्रह बघितला. आता आपल्याला बघायचे संख्या. संख्यांमध्ये गटातनं बसणारं पद जसं आपण शब्दांमध्ये बघितलं त्याच पद्धतीने गटातनं बसणाऱ्या संख्या सुद्धा विचारल्या जातात. तर यासाठी काय करायचं आहे की पाठांतराचा भाग आपण दिला होता. पाढे पाठ असले पाहिजेत, समविषम संख्या पाठ असल्या पाहिजेत. समविषम संख्या म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत, त्याच्यात वर्गसंख्या पाठ असल्या पाहिजेत, घनसंख्या पाठ असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर समान अंक पाढे हे जे आहे हे याच्यासाठी उपयुक्त आहे. किंवा एखादा मध्येच अंक वेगळा दिला जातो, बरोबर आहे. एखाद्या पाढ्यातील संख्या दिल्या जातात, ते शेवटी शून्य दिला जातो. असे सोपे सोपे प्रश्न सुद्धा असतात, पण आपल्याला हे करत असताना नीट लक्ष दिलं पाहिजे. आता या ठिकाणी 17 दिलेत, 96 दिले, 52 दिले, 12 दिले. आता पहिल्यांदा पाढा बघूया. पण पाढ्यामध्ये काय संख्या दिसतात का? 17, 96, 52, 12. 17 तर नाहीच आहेत पाढ्यामध्ये. हे आपण एकत्र येणाऱ्या पाढ्यामध्ये नाहीयेत. 6 आहेत, इथे 2 आहेत, इथे हे सगळ्या. जरी आपण समसंख्या म्हटल्या ही विषम संख्या असं पण आपण करू शकतो. ही विषम संख्या पण आहे असं आपण बघितलं. आता याच्यामध्ये नक्की उदाहरण किंवा नक्की उत्तर काय आहे याच्यामध्ये की ह्या ज्या संख्या आहेत या संख्या नीट बघितल्यानंतर पाढ्यात येत नाहीयेत, बरोबर आहे. मूळ संख्या आहेत, ही मूळ संख्या आहेत, बाकीच्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. या सगळ्या काय आहेत? समसंख्या आहेत, ही विषम संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी ही विषम संख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. तुम्हाला असं विचारलं जाईल की या ठिकाणी या संयुक्त संख्यांचा गट आहे, ही मूळ संख्यांचा गट आहे, बरोबर आहे. किंवा ही विषम संख्या आहे, या समसंख्यांचा गट आहे. म्हणजे दोन बघा, उत्तर एकच आहे, पण तुम्हाला काय आहे विचार करण्याची पद्धत. बुद्धिमत्तामध्ये तुम्ही जेवढा विचार कराल त्या पद्धतीची उत्तर येणार. म्हणजे हा संयुक्त संख्यांचा गट किंवा विषम संख्यांचा गट. बघा, ही मुलं विषम संख्या हे समसंख्या म्हणतील ही विषम संख्या आहे, काही म्हणतील ही संयुक्त संख्यांचा गट आहे, ही मूळ संख्या आहे. म्हणजे दोन्ही उत्तर आपली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये उत्तर आपलं येते जे आहे ते काय येते? संयुक्त संख्यांचा गट आणि ही मूळ संख्या. संयुक्त संख्या मी शॉर्टकट मध्ये लिहितो. संयुक्त संख्या गट किंवा विषम संख्या गट, बरोबर आहे. म्हणजेच 96, 52, 12 या संयुक्त संख्या आहेत आणि 17 ही मूळ संख्या आहे, म्हणून ती गटात बसत नाही. किंवा दुसरा पर्याय तुम्ही सांगू शकता 12, 52, 96 हे काय आहेत? समसंख्या आहेत आणि हे काय आहे? 17 ही काय आहे? विषम संख्या आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी समसंख्यांचा गट आहे आणि ही काय आहे? विषम संख्या. म्हणून काय करायचं? ती गटात बसत नाही. पर्याय क्रमांक 1. 31, 41, 52, 61 तुम्ही पाठांतर केलं असेल. 31, 41 कुठल्याच पाढे येत नाही. मग आपण पुढे समसंख्या विषम संख्या. या विषम संख्या आहेत, बरोबर आहे. विषम संख्या आहेत. 52 ही काय आहे? समसंख्या. दुसरा पर्याय असा आहे की 31, 41, 61 हे काय आहेत? मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. ह्या मूळ संख्या आहेत आणि ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. तरी पण उत्तर आपलं काय आहे? 52च आलेलं आहे, बरोबर आहे. मग मी इथे काय लिहितो? मूळ संख्यांचा गट किंवा विषम संख्यांचा गट. बरोबर आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्यांचा गट आहे हा. आणि म्हणून 52 ही काय झाली? गटात न बसणारी संख्या झाली. बघा, ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला त्रास होऊ शकतो. थोडासा आपल्याला हे काय आहे? पाठांतर असलं पाहिजे. जर कन्फ्युज करणार नसतं, नीट पाठांतर असेल तर आपल्याला लगेच समजतं काय उत्तर येणार आहे, बरोबर आहे. 49, 91, 84, 65. 49, 91, 84, 65. आता या ठिकाणी बघा, 49, 91, 84 आहे, 65 इथे विषम संख्या, इथे विषम संख्या, इथे विषम संख्या, इथे समसंख्या, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा, आता मी मगाशी सांगितलं की विषम संख्यांचा गट वगैरे, पण या ठिकाणी विषम संख्यांचा गट, पण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सांगाल की ते 84 उत्तर येतं, बरोबर. पण 84 उत्तर या ठिकाणी नाहीये. तुम्हाला पर्यायामध्ये दिलेले 84 उत्तर हे नाहीये. आता मी तुम्हाला इथे दिलेलं नाहीये,
पण मी इथे लिहून देईल की 84 उत्तर हे नाहीये. मग काय करणार तुम्ही? कारण सम विषम संख्या तुम्ही या ठिकाणी सम आणि विषम संख्या लावल्या आणि या ठिकाणी ही समच संख्या, ही तुम्ही लावली बाद आहे. इथे मी ते दोन्ही पर्याय दिले, पण इथे तसं नाहीये. इथे वेगळं आहे, काहीतरी उत्तर वेगळं आहे. मग जर ही 84 समविषम संख्या बाद झाला पर्याय, बरोबर आहे. पाड्यातल्या संख्या ज्या आहेत, पाड्यातल्या संख्या, पाडे आपल्याला म्हणता आले पाहिजेत. याच्या कुठला 2च्या पाड्यामध्ये का नाही? 3च्या, 4च्या, 5च्या नाही, 6च्या, 7च्या, 7चा पाडा आपण म्हणूया 7 7 49. आता भागाकार तुम्हाला शिकवलेला तिसरीला असेल. 91ला 7ने भागलं, बरोबर आहे. आता 91ला 7ने भागलं म्हणजे 9ला 7ने भागलं, 7 1 7, बरोबर आहे. 9तनं 7 गेले 2, उरला 1, झाले 21, 7 त्रिक 21 म्हणजे 91ला पण भाग जातो. 84ला 7 1 7, 8तनं 7 गेले, 1 वर घेतलं 4, 14 झाले, 7 2 14, याला पण भाग जातो. 65 बघा, 7 9 63, 2 उरतात, पूर्ण भाग जात नाही. म्हणून या ठिकाणी काय होतं? पर्याय क्रमांक 4, 7ने भाग जाणाऱ्या संख्या. 7ने भाग जाणाऱ्या संख्या हा जो घटक आहे, हा घटक जो आहे तो खूप मोठा आहे. याच्यामध्ये खूप विचार करावा लागतो. कठीण नाहीये. 1-2च प्रश्न असतात, जास्त नसतात, परंतु आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, हे पाठांतर असलं, पाडेपाड असले पाहिजे, समविषम संख्याचं मूळ संख्या, की लगेच तुम्हाला ते कळणार आहे. बरोबर आहे. कन्फ्युज करणारे या ठिकाणी नसणारे प्रश्न. 33 99 97 55 काय येईल सांगा? आता बरीचशी मुलं काही हुशार असतात. हा, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 9 आहे, मग कोण जाणार बाजूला? 97. बरोबर. पण त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या 11च्या पाड्यातली संख्या आहे. काय आहे? 11च्या पाड्यातील संख्यांचा गट आहे. म्हणजे बाजूला कोण जातं? 97. तुम्ही जो विचार केला तो सुद्धा बरोबर आहे. 33 99 55 तरी सुद्धा चालेल. पण प्रत्येक वेळेला असंच असेल असं नाही. म्हणून आपण आपल्या काय करायचंय? स्टेप प्रमाणे जायचंय. 11च्या पाड्यातील ह्या संख्यांचा गट म्हणून उरला कोण? 97. ही गटात बसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 11च्या पाड्यातील संख्या. 11च्या पाड्यातील संख्या ही कारण मी का देतो? तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून. माहिती असलं पाहिजे म्हणून. आता 76 52 36 54 या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. आता ह्या संख्या दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पाड्यांचं बघायचंय. पाडे लावून बघितले, 2चा पाडा बघितला, 3चा पाडा, 4चा आपण लावून बघूया. 4ची कसोटी, पाडा म्हणजे 4ची कसोटी लावून बघूया. बघा, 4 1 4, 7तनं 4 गेले 3, त्याच्यावर घेतले 7 36, 4 9 36 म्हणजे 4ने याला भाग जातो. बरोबर आहे. इथे बघा, 4 1 4, 5तनं 4 गेला 1, उरले 2, त्याच्यावर घेतले 2, किती झाले? 12, 4 3 12 म्हणजे 52ला सुद्धा भाग जातो. 4 9 36, 4 1 4, 5तनं 4 गेला 1, वर घेते 4, 14 झाले. 4च्या पाड्यात 14 येत नाही म्हणजे बाहेर जाणारी संख्या कुठली? 54. बरोबर आहे. 4च्या पाड्यातील संख्यांचा गट. बघा, मी इथे गट लिहून देतो. म्हणजे काय आहे, कुठला गट आहे आणि म्हणून तो बाहेर जातो, म्हणून इथे लिहून दिले. बरोबर आहे. 4च्या पाड्यातील संख्यांचा गट आहे 76 52 36. 54 ही पाड्यात येत नाही किंवा कसोटीत बसत नाही. म्हणून काय करायचंय? 4च्या कसोटी ती बसत नाही किंवा पाड्यात येत नाही, म्हणून आपण त्याला बाद केले. 8 27 9 64, 8 9 27 64 या संख्या नीट बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल कुठल्या संख्या आहेत या. 8 27 9 64 आहे. तुम्हाला पाठांतर असल्याशिवाय येणार नाही, थोडं कठीण जाणार. 8 ही काय आहे? काय आहे? बरोबर आहे. काय आहे? घन संख्या आहे. बरोबर आहे. 2 2 4, 4 2 8 म्हणजे 2चा घन आहे 8. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 3चा घन आहे. 3चा वर्ग आहे हा 4चा. बघा, 4चा काय आहे? 4 चौक 16, 16 चौक 64. 4चा काय आहे? हा घन आहे. म्हणजेच या ठिकाणी 8 27 64 हे घन संख्यांचा गट आहे आणि 9 ही काय? 9 ही काय आहे?
वर्ग संख्या आहे, बरोबर आहे. इथे लिहितो 8, 27, 64 घनसंख्यांचा गट आहे. आणि म्हणून 9 ही काय झाली, पर्याय क्रमांक 3 जो आहे तो काय जातो, बाहेर जाणार आहे. येतं लक्षात. याच्यामध्ये 9, 16, 64, 125. 9, 16, 64, 125. आता 9 काय आहे बघा, 9 आहे, 16 आहे, 64 आहे. जसं इथे बघितलं तसं इथे बघितलं तरी चालेल. बघून लगेच तुम्हाला पाठांतर असेल म्हणून मी पाठांतर अगोदर सांगितलेलं. पाठांतर जर नसेल, पाठांतराचा भाग अगोदर दिला होता ते याच कारणासाठी, कारण बुद्धिमत्ता हे बरंचसं गणितावर आधारित आहे. ते जर पाठांतर नसेल तर होणार नाही. या ठिकाणी 9 आहे, 64 आहे, 16 आहे, 64 आहे, 125. 9 हा काय आहे, वर्ग आहे. 16 काय आहे, वर्ग आहे. कोणाचा, 4चा. 9 कोणाचा आहे, 3चा. 64 कोणाचा आहे, 8चा. 125 वर्ग आहे, नाही, तो काय आहे, घन आहे. कोणाचा आहे, 5चा घन आहे, बरोबर आहे. 5 5 25, 25 5 125. मग या ठिकाणी 125 ही घन संख्या आणि बाकीचे सगळे काय आहेत, वर्ग संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही काय आहे, गटात न बसणारी संख्या आहे. म्हणजे 9, 16, 64 वर्ग संख्या आहे. वर्ग संख्यांचा काय आहे तो, वर्ग संख्यांचा गट असं लिहितो. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. या ठिकाणी पाढे पुन्हा एकदा सांगतो, पाढे पाठ असले पाहिजेत, समविषम संख्या पाठ असल्या पाहिजेत, वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजेत, घनसंख्या पाठ असल्या पाहिजेत, मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत. हे सगळं पाठांतर असेल किंवा समान अंक असतील, हे सगळं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा थोडासा कठीण भाग आहे, याच्यावर नीट अभ्यास करायचा. तुम्हाला पुस्तक कसं काय अवेलेबल करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म भरायचे. त्या ठिकाणी काय सांगितलंय ते आपण नीट बघू. तुम्हाला जेव्हा बोलवलं जाईल त्यावेळेस पालकांनी थोडं शाळेमध्ये यायचं आहे. काय तुम्हाला हे साहित्य अवेलेबल कसं करून देता येईल ते आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे तुम्हाला बोलवलं जाईल. ज्या दिवशी ज्या पालकांना बोलवलं जाईल त्या पालकांनी त्याप्रमाणे यायचं आहे.